धोकादायक इमारतीतून परिवहनचा कारभार, कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत धरून करावे लागते काम. परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसेच वाहतूक भवन इमारतीचे सन 1998 साली बांधकाम करण्यात आले, पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाचे दुरुस्तीचे काम न झाल्याने या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत व RCC बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे सन 2017 रोजी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असता या दोन्ही इमारती C2B श्रेणीत दर्शवल्याने इमारतींची तातडीने दुरुस्ती केल्यास इमारतीचे आयुर्मान किमान 15 ते 20 वर्ष वाढेल असे वर्तवले होते. परंतु स्ट्रक्चरल ऑडिटला 8 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठलेही दुरुस्तीचे काम न केल्याने इमारतीची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. महापालिकेकडून विविध प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होते, परंतु परिवहनकडे मात्र दुर्लक्ष. आज या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायव्हरचा रेस्ट रूम, तिकिटांचा साठा, रेकॉर्ड रूम, कॅश रूम, युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम, बीम व बाहेरील बाजूतील प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झाले असून लिकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीचे आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते, कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील व परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनाच्याच धोकादायक झालेल्या व शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावेळी त्यांनी सोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, महिला अध्यक्ष स्मिता वैती, संगीता कोटल, सुमन वाघ, श्रीरंग पंडित, अंजनी सिंग, अकिंदर टमाटा, श्रीकांत गाडीलकर, अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ज्यावेळी करण्यात आलं त्याच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं की कशा प्रकारचे स्ट्रक्चरल रिपेअर्स या इमारतीमध्ये केले गेले पाहिजे की जेणेकरून या इमारतीचा आयुर्मान हे 15 ते 20 वर्ष वाढेल. परंतु कुठल्याही प्रकारचा रिपेअर या इमारतींमध्ये करण्यात आलेला नाही. 8 वर्षापूर्वी या इमारतींचा जो रिपोर्ट होता तो C2B होता. C2B म्हणजे त्या ठिकाणी लोक राहत असताना त्याचं रिपेअर होऊ शकतं, पण 8 वर्ष ह्याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न केल्यामुळे ही इमारत एक तर C2A किंवा C1 कॅटेगरीमध्ये असेल. C1 असेल तरी तातडीने रिक्त करून ही डिमॉलिश अति धोकादायक कॅटेगरीमध्ये मोडते, आणि जर ही C2A मध्ये असेल तर या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून याचं पहिले रिपेअर केलं पाहिजे. त्यानंतरच हा जो परिवहनचा जो कारभार आहे ते ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग असेल किंवा परिवहनची इमारत असेल त्यातून चालला पाहिजे. सर, परिवहन मंत्री ठाण्यातल्या परिवहनची ही दुरावस्था. अहो, मी आजच पेपर उघडला. पेपरामध्ये त्यांनी कुठल्या तरी भिगवणच्या हॉटेलमध्ये पाहणी केली. ते विविध डेपोमध्ये पाहणी करतात. तर थोडासा वेळ माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ठाणे शहरामध्ये परिवहन सेवा देणारे आपले जे परिवहन कर्मचारी आहेत त्यांचा रेकॉर्ड रूम, त्यांची कॅश रूम, त्यांचा रेस्ट रूम, त्यांचं युनियनचं ऑफिस ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये त्यांनी एकदा यावं, त्यांचा सगळा लवाजमा काय IAS IPS घेऊन यावं आणि एकदा जरा बघावं की काय परिस्थिती आहे. आणि या सगळ्या उपाययोजना मला सांगा, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. रंगकामांवरती आपण 40 कोटी रुपये खर्च, तुम्ही बघितलं असेल त्या LED स्ट्रिप्ट वगैरे लावल्या 35 कोटी रुपये खर्च. अशा वेगवेगळ्या इमारतींना वेगवेगळ्या ठिकाणी आपण खर्च केलेला आहे. मग या परिवहन कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्यांना अशा प्रकारची सापत्य वागणूक का? यांच्या पण इमारतीचा या ठिकाणी रिपेअर झालं पाहिजे ना. सभागृहाची डागडुजी केली होती जिथे सदस्य बसतात त्या ठिकाणी. तसेच महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटचं आदेश देण्यात आलेला आहे. मात्र महापालिकेचीच ही इमारत आहे, त्याच्यासाठी काही दिले जात नाही. माझं हेच म्हणणं आहे, महानगरपालिकेचे जे नियम आहेत
ते फक्त सर्वसामान्य नागरिकांना लागू आहेत आणि त्यांना स्वतःला लागू नाही आहेत का? काही दिवसापूर्वी आम्ही बाब उघडकीस आणली, ती आपली गावदेवीची इमारत, प्रभाग समितीची इमारत, तिला ओसीच नाहीये. बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्यांना कायदा वेगळा आणि महानगरपालिकेला कायदा वेगळा आहे का? 4,500 इमारतींचं तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण केलं. मग ही इमारत काही ठाणे शहराच्या हद्दीमध्ये मोडत नाही का? काय यांना दिसत नाही का? काय हिचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही? काय हिचं रिपेअर झालं नाही? काय याच्यासाठी तरतूद करण्यात आली नाही? माजी मुख्यमंत्री आणि आताचे सन्माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात मोडणारी ही इमारत आणि आताचे जे परिवहन मंत्री आहेत ते ठाणे शहरामधले आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी. उद्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं बरं वाईट होऊ नये, त्याचं स्टार्टरीने स्ट्रक्चरल ऑडिट करा. ती जर C2A कॅटेगरीमध्ये असेल तर ही रिक्त करा, रिक्त करून रिपेअर करा, नाही तर तात्पुरतं हे जे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवा. आणि C1 या कॅटेगरीमध्ये जर इमारत मोडत असेल तर इमारत डिमॉलिश करा आणि या ठिकाणी नवीन परिवहन भवन त्या ठिकाणी बांधावं. यापुढे काँग्रेसची काय भूमिका असेल? काँग्रेसची भूमिका काय? आम्ही सातत्याने भूमिका त्यांना घ्यायची, आम्ही दाखवून देतोय. अधिकार त्यांना आहेत सगळे. तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करता, निधीची तरतूद तुम्ही करता, निधीची तरतूद करावी आणि बांधून द्यावं यांना चांगलं. ठाण्याचा परिवहनचा कारभार जर या ठिकाणी चालतो, त्या अशा रेस्टरूम मध्ये पडताना काय रेस्ट करत असतील, वरनं कधीतरी प्लास्टर पडेल अशी भीती आहे त्यांना. आणि हे जर काही या ठिकाणी जर घडलं तर पूर्णपणे याला ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल तर खबरदार. मनसे विरोधात संतप्त वृत्तपत्र विक्रेत्यांची ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून उखडण्याची भाषा केली. जाधव यांचे हे वक्तव्य संतापजनक असून याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी बुधवारी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवला. वास्तविक लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन वारा पावसात वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल तर खबरदार असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने दिला आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी 9 जून रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तसेच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत. परंतु या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनात रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्री स्टॉल उखडण्याची केलेली भाषा अशोभनीय व अव्यवहार्य आहे. दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली याबद्दल बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी वृत्तपत्रांचे स्टॉल उखडून टाकणार अशी भाषा केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हाच एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे.
त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी बुधवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात दिलीप चिंचोले, वैभव म्हात्रे, विवेक इसामे, निलेश कदम, संतोष शिंदे, केशव शिर्के, जितेंद्र क्षीरसागर, संदीप आवारे आदीसह अनेक वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते. यावेळी दत्ता घाडगे यांनी मराठी माणसांच्या या व्यवसायावर गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे. एक लक्षात घ्या की जी दुर्दैवी रेल्वे दुर्घटना घडली सोमवारी, त्या सगळ्या जे त्याच्यामध्ये मयत झाले त्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळे वृत्तपत्र विक्रेते सहभागी आहोत. आम्ही कुठलाही व्यवसाय करताना पूर्णपणे काळजी घेतो, अधिकृतपणे करतो आणि या व्यवसायामध्ये मराठी टक्का हा मोठ्या प्रमाणावरती आहे. असं कधीच होत नाही की जे 5 रुपयाचं वृत्तपत्र विक्री आहे ते 6 रुपयाला विकले जातं. अतिशय इमानदारीत हा व्यवसाय केला जातो. इव्हन रेल्वे स्टेशनवरती पण जे स्टॉल्स आहेत ते पूर्ण अधिकृतरित्या परवानगी आहे, त्याला लायसन्स आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे आहेत. मात्र कुठंतरी राजकारणाची करायच्या उद्देशाने या जे काही सांगितलं की स्टॉल उघडून टाकणार हे टाकणार, तर हे कुठंतरी चुकीचं आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, त्याचा शेवटचा घटक हा वृत्तपत्र विक्रेता आहे आणि हा वृत्तपत्र विक्रेता असेल फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्यामध्ये येतो. एक लक्षात घ्यावा की ह्या लोकशाहीच्या 4था स्तंभालाच घालायचा जे प्रयत्न चालू आहे हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे यांना कारवाई करण्यात आम्ही उघडून टाकू, आम्ही हे करून टाकू, म्हणजे लोकशाहीला न जुमानता हे जर करतात ते ह्या गोष्टीला आमचा ठामपणे विरोध आहे. आमच्या पोटावरती कोणी पाय मारता कामा नये. आम्ही व्यवस्थित पूर्व परवानगी सगळं अधिकृत सगळ्या गोष्टी करून व्यवसाय करतो आणि जर कोणी येऊन जर आम्हाला असं जर लाथारत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्यांनी जे काही बोलले की आम्ही उठवून टाकू, उघडून टाकू, या गोष्टीचा आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते जाहीर निषेध करतो. आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेते संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटना असेल, या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही विचारविनिमय करून चर्चा करून हा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. एक लक्षात घ्या, ठाणे शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचा स्टॉल आहे व्हीलरचा, यांना पूर्ण परवानगी आहे. एकच स्टॉल आहे आणि बहुतेक रेल्वे स्टेशनवरती 1 किंवा 2 स्टॉल आहे, त्याच्या व्यतिरिक्त तिसरा स्टॉल नाहीये. मात्र रेल्वेच्या आधीच जे स्टॉल आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेने लायसन्स दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये मी म्हटलं ना की मराठी टक्का सर्वात जास्त आपले स्थानिक लोक आहेत. काही जे आहे ते 40-40, 50-50 वर्षापासून इथं व्यवसाय करतात. त्यांचे वडील करत जातात, त्यांचा मुलगा करतोय. मात्र एकही स्टॉल गेल्या 15 ते 20 वर्षात वाढलेला नाहीये. जे आहेत ते स्टॉल आहेत हे प्रामाणिकपणे करतात आणि लोकशाहीचा 4था स्तंभ ह्या लोकशाहीला ढाला घालण्याचं जे काम नेते करतात, अशा नेत्यांचा आमचा जाहीर निषेध आहे. त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मात्र जर आमच्या पोटावरती जर कोण उठत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यापुढे काय करायला लागलं आम्ही त्याची तयारी ठेवून आहोत. कंत्राटदारावर कारवाई करा. मराठी क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाची पोलीस आयुक्तांकडे मागणी. ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मधील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड केल्याबद्दल त्या ठिकाणी काम करत असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे नाव कुळ्या सूचीत समाविष्ट करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचे रमेश आमरे, अजित चव्हाण आणि राजदीप खानगावकर यांनी समावेश असलेल्या शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून स्थानिक नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंना आदरांजली वाहण्यात आली आहे. असे असताना त्या ठिकाणी काम करताना कुठल्याही प्रकारची सावधानता न बाळगता कंत्राटदाराने उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड करून राजमाता जिजाऊ यांचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
ठाणे शहर वाहतूक उपआयुक्तालयात RSP अधिकारी शिक्षक सहविचार सभा संपन्न. ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त माननीय श्री पंकजी शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक वाहतूक पोलीस उपायुक्त माननीय भोसले साहेब, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र शिरसाट साहेब, विभागीय समादेशक दिलीप स्वामी सर, विभागीय समादेशक डॉक्टर मनीलाल शिंपी, समाजसेवक RSP जिल्हा मार्गदर्शक श्री माणिक पाटील, कल्याण डोंबिवली जिल्हा समादेशक श्री अनंत किनगे सर यांच्या उपस्थितीत ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात RSP अधिकारी शिक्षक युनिटची 25-26 या शैक्षणिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमावर सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वाहतूक उपायुक्त माननीय पंकज शिरसाट यांनी वर्षभरात अनेक RSP अधिकारी शिक्षक यांनी आपल्या शाळेत किमान 2 पथक तयार करून महिन्यातून 2 दिवस पथकवायत वाहतूक इशारे याविषयी प्रॅक्टिकल करून घ्यावे व जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत RSP पथक तयार करण्यात यावे. यासाठी वाहतूक विभागाकडून कोणतीही मदत लागली ती पूर्ण करण्यात येईल असे मार्गदर्शन करताना सांगितले.